आयोजन करण्यात आलं नागपूरला, काय आयोजन आहे आणि पुढे काय नियोजन आहे या सगळ्या मुलांना घेऊन? स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्रातर्फे आज नागपूर या शहरामध्ये, महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये आपण क्रीडा स्पर्धा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा याचं आयोजन केलेलं आहे। यासाठी आपले सर्व सहकारी, स्पेशल ऑलिम्पिक्स भारतचे सर्व सहकारी आणि नागपूरचे प्रमुख यांच्या मदतीने हे झालेलं आहे। डॉक्टर तलवारे, श्रीयुत ढोले सर, वारजूरकर सर, विशाल नाईक सर आणि अन्य सगळे आणि आपले सगळे स्पेशल ऑलिम्पिक्स भारतचे सगळे महाराष्ट्राचे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अधिकारी आहेत, त्यांच्या मदतीने हे होत आहे। आता सर्वांना हा प्रश्न पडतो की स्पेशल ऑलिम्पिक्स म्हणजे काय? तर स्पेशल ऑलिम्पिक्स हे खास करून बौद्धिक दृष्ट्या अक्षम म्हणजे इंटेलेक्च्युअली डिसेबिलिटी मध्ये खूप प्रकार आहेत आणि ऑलिम्पिक्स मध्ये पण 3 वेगवेगळे प्रकार आहेत। सर्वसाधारण ऑलिम्पिक्स होतं, त्याच्या बरोबरीने पॅरा ऑलिम्पिक्स होतं, पण पॅरा ऑलिम्पिक्स हे फक्त फिजिकली चॅलेंज्ड म्हणजे जे शारीरिक दृष्ट्या दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी होतं। मात्र स्पेशल ऑलिम्पिक्स हे असं एकमेव ऑलिम्पिक्स आहे की जे पूर्ण जगभरात साधारण 300 देशांमधून हजारो मुलं येतात, 2 लाखापर्यंत मुलं येतात आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात। बौद्धिक अक्षम मुलांना क्रीडा स्पर्धांसाठी 33 ते 35 एवढे वेगवेगळे इव्हेंट आपण ऑर्गनाईज करतो, आपण एकत्रितरित्या घेतो। नागपुरातल्या इव्हेंटला किती प्लेयर्स सहभागी झालेले आहेत? हा, ते मी सांगते। हा, एक मिनिट। मी तेही सांगणार आहेच की इथे हे जे आपण घेत आहोत त्याच्यामध्ये बर्लिनला झालेल्या गेल्या वेळच्या कार्यक्रमामध्ये देशभरामधून 194 लोक गेली होती, त्यांनी 200 मेडल मिळवली आणि महाराष्ट्रामधून 20 मेडल मिळालेली आहेत। तर इथे आपल्याकडे जी मुलं आहेत त्यांनी 20 मेडल मिळालेली मुलं आपल्याकडे आहेत। आता आपण जी राज्यस्तरीय स्पर्धा घेतो आहे ही सर्वसाधारणपणे 36 जिल्ह्यामधून आपण सर्वांना बोलावलेलं होतं। 36 जिल्ह्यामध्ये आपल्या संस्था रजिस्टर्ड आहेत, ज्या नोंदणीकृत आहेत आणि त्याच्यामधून आता साधारणतः 28, अजून काही येण्याची शक्यता आहे, पण 28 जिल्ह्यामधून 550 खेळाडू आणि 125 हे प्रशिक्षक इथे आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सर्वांनी त्यांचं नीट स्वागत करावं आणि बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांना सर्वसामान्यतः आपल्या सगळ्या समाजामध्ये एकत्रित करून युनिफाईड म्हणजे इन्क्लुझिव्ह म्हणजे एकत्रितरित्या त्यांनाही सामावून घेणं, समरसता हाच आमचा मोटो आहे। त्यांना सक्षम करणं आणि समरस करणं याच्यासाठीच आम्ही इथे खास उभे आहोत आणि त्याच्यासाठीच आमचा लढा आहे।